डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत CS2चा तिसरा चॅप्टर, दॅट इज इंट्रोडक्शन टू इंटेल X86 फॅमिली. हा चॅप्टर एक खूप छोटा चॅप्टर आहे आणि याचा ॲक्च्युअलमध्ये बोर्ड एक्झाममध्ये वेटेज असतो 7 to 8 मार्क्स. 7 to 8 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला या चॅप्टरमधनं ते इझिली स्कोरेबल आहे बरं का. एवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, फक्त तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन्स व्यवस्थित करायचे आहेत. ते या व्हिडिओमध्ये मी तुमचं व्यवस्थित करून घेणार आहे. 4 ते 5 क्वेश्चन तुम्ही पण व्यवस्थित करून घ्या, त्याचे नोट्स मेंटेन करा, डायग्राम्स व्यवस्थित ड्रॉ करा. ओके, डायग्राम्स प्लस नोट्स. डायग्राम आणि नोट्स, या चॅप्टरमध्ये डायग्राम आणि नोट्स हे तुम्ही व्यवस्थित मेंटेन केलं ना, हे तुमच्या पॉकेटमध्ये बरं का, मार्क्स तुमच्या पॉकेटमध्ये इझिली तुम्ही स्कोर करू शकता. फक्त 4-5 क्वेश्चन तर करायचे आहे आणि तेच 4-5 क्वेश्चनपैकी तुम्हाला 3 मार्काला आणि 4 मार्काला क्वेश्चन विचारतील तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये. तर हे बेसिकली बोनस आहे असं सांगू शकतो आपण. काही स्टुडंट्सला CS2चा दुसरा चॅप्टर इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085 8085 खूप कॉम्प्लिकेट जातो. हे बघा, असं करून चालणार नाही की आपण हे पूर्ण स्किप केलं आणि बाकीचं सगळं केलं, किंवा हे आपण केलं आणि बाकीचं स्किप केलं. असं आपल्याला करायचंच नाही. आपल्याला सगळं करून जायचं आहे आणि एक्झामच्या हॉलमध्ये आपण डिसिजन घेणार की आपल्याला कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे आणि कोणता ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. तुम्ही पेपरच्या आधीच हे डिसिजन घेऊ शकत नाही की बाबा मी हे चॅप्टरला ऑप्शनमध्ये टाकून देणार, मी फक्त हे चॅप्टर करणार. ठीक आहे, तर असं करू नका तुम्ही. तुम्हाला कोणते क्वेश्चन्स चांगलं जमेल, कोणतं क्वेश्चन चांगलं जमणार नाही, कोणतं चॅप्टरचं क्वेश्चन तुम्हाला इझी असेल, कोणतं चॅप्टरचं क्वेश्चन अवघड असेल, हे सगळं तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये कळणार. आता तुम्ही असा डिसिजन घेतला. आता भरपूर मुलं काय करतात ना, या चॅप्टरला स्किपच करून टाकतात. अरे यार, थोडं 7-8 मार्काचं करण्यापेक्षा ना आपण 80-85ला ना 40 प्लस वेटेज आहे ना, आपण इकडे फोकस करू. चॅप्टर नको करायला. भरपूर मुलं चॅप्टर करतच नाही. हे खूप चुकीचा अप्रोच आहे. तुम्ही हे पण अच्छा, समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन 80-85 मधनं अवघड आला आणि या चॅप्टरमधनं एक सिम्पल क्वेश्चन आला जे तुम्ही करून गेलेत, तुमचाच फायदा नाही याच्यामध्ये. तर स्किप करायचं काहीच डोक्यामध्ये प्लॅन आणू नका आत्तापासून. असं फक्त एवढं फक्त लक्षात ठेवा, जे काही क्वेश्चन्स असेल सगळं आपण प्रिपेअर करून जायचं. ओके, तर लेट स्टार्ट द चॅप्टर कॉल्ड एज इंट्रोडक्शन टू इंटेल X86 फॅमिली. 7 to 8 मार्क्स इन युअर बोर्ड एक्झाम भेटून जाईल तुम्हाला, आरामात भेटून जाईल. फक्त तुम्ही हे लेक्चर जास्त लेंदी नसणार आहे. जास्त 45 मिनिट्स to 50 मिनिट्समध्ये आपलं पूर्ण चॅप्टर्स कव्हर होईल आणि सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण कव्हर होणार. तर तुम्ही फक्त नोट्स व्यवस्थित मेंटेन करा बस. आता तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये 8085 बद्दल शिकलाय. ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला 8085चं माहिती आहे, तर 8085 तुम्हाला क्लिअर असेल. हा तर अजून सोपा आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट दिस चॅप्टर. आता X86 म्हणजे एक्सच्या ठिकाणी कोणताही नंबर असेल, मोस्टली आपण 80 घेऊ, 8086 आपण घेऊ. बेसिकली आपण 8086 मायक्रोप्रोसेसरबद्दल याच्यामध्ये डिस्कस करतोय. सेकंड चॅप्टरमध्ये आपण 8085 बद्दल डिस्कस केलं, तर आपण डिस्कस करतोय 8086 बद्दल. ठीक आहे, तर 8085 सगळ्यांना माहिती आहे. 8085 तुमचं 8085 जे आहे, इट इज अ मायक्रोप्रोसेसर ऑफ 8 बिट. हे 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आता त्याचा ॲडव्हान्स्ड मायक्रोप्रोसेसर आहे, त्याचा ॲडव्हान्स 8085चा ॲडव्हान्स मायक्रोप्रोसेसर 8086 आहे आणि हे असणार आहे तुमचं 16 बिटचा असणार. किती तुमचं 16 बिट मायक्रोप्रोसेसर असणार आहे. ठीक आहे, सगळं आपण पुढे डिस्कस करूयात. आता लगेच नको डिस्कशन याचं, आपण इंट्रोमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट द मायक्रोप्रोसेसर 8086 इट्स फॅमिली इन डिटेल. आधी तुम्हाला इंटेल X86 बद्दल माहिती पाहिजे, थोडंफार इंट्रोडक्शन पाहिजे. हे एक्झाममध्ये विचारू शकतात नाही का. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचंच. तुम्हाला ऑप्शनच नाही तुमच्याकडे, तुम्हाला हे पॉईंट्स माहिती पाहिजेच. ठीक आहे, तर इंटेल X86 जे आहे ना, ते 16 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. आता याचा अर्थ काय? 16 बिट मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? फर्स्ट जनरेशनचे मायक्रोप्रोसेसर जे होते 4 बिट होते. माहिती आहे ना, तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये सांगितलं. CS2च्या पहिल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण मी शेअर केलेले आहे. फर्स्ट जनरेशन मायक्रोप्रोसेसर जे होते ना, ते 4 बिटचे होते. तर तुम्ही सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकता इंटेल 4004. इंटेल 4004चा एक्झाम्पल घेऊ शकता. ठीक आहे, मग सेकंड जनरेशनमध्ये काय होतो? सेकंड जनरेशन हे आहे एव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. सेकंड जनरेशनमध्ये झाले 8 बिट आणि सेकंड जनरेशनमध्ये आपला मायक्रोप्रोसेसर येतो 8085, जे आपण एवढं शिकलोय मेहनत करून, बरोबर. तर आपला सेकंड जनरेशन मायक्रोप्रोसेसर येतो. आता मग त्याच्यानंतर येतो थर्ड जनरेशन. मग येतो थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर जे असतो ते 16 बिटचा असतो. समजते का? आणि 16 बिट मायक्रोप्रोसेसर म्हणजे हा तुझा 8086 किंवा इंटेल X86. ठीक आहे, असं आपण सांगू शकतो. 8086 जे आहे तुमचा थर्ड जनरेशन आहे, तुमचा थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर आहे.
समजते का? आता जनरेशन काय असतं रे बाबा, हे जनरेशन काय आहेत सर, थोडं सांगा बरं जनरेशन काय सांगतो. हे बघा 4 बीट 8 बीट 16 बीट हे सगळं काय असतं ना, आपण एखादा मायक्रो प्रोसेसरला म्हणतो 4 बीट मायक्रो प्रोसेसर, म्हणजे त्याच्याकडे 4 बीट डेटा लाईन्स असतात, म्हणजे 4 डेटा लाईन्स असतात असं समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. आपण म्हणतो एखादा मायक्रो प्रोसेसर 8 बीट मायक्रो प्रोसेसर आहे, म्हणजे त्याच्याकडे 8 बीट डेटा लाईन्स असतात. आपण एखादा म्हणतो हा मायक्रो प्रोसेसर 16 बीट आहे, म्हणजे त्या मायक्रो प्रोसेसरकडे 16 बीट डेटा ट्रान्सफर लाईन्स असतात. जसं डेटा ट्रान्सफर लाईन वाढतो तसं मायक्रो प्रोसेसरचं जनरेशन वाढतो. समजतं का सगळ्यांना? तर आपला इंटेल X86 म्हणजे आजचा हिरो जे आहे, ते आजचा हिरो कोण आहे? इंटेल X86 आहे ना, कारण आपण त्याच्याबद्दलच चॅप्टर डिस्कस करतोय. तर आजचा हिरो जे आहे इंटेल X86 तो आहे 16 बीट मायक्रो प्रोसेसर, आणि तो येतो कोणत्या जनरेशनमध्ये? येतो तुमच्या 3rd जनरेशनमध्ये. फर्स्ट मायक्रो प्रोसेसर वॉज 4 बीट मायक्रो प्रोसेसर, आणि 4 बीट मायक्रो प्रोसेसर बघा मी तुम्हाला इथं लिहून दिले. फर्स्ट जनरेशनचे 4 बीट मायक्रो प्रोसेसर, सेकंड जनरेशनचे 8 बीट मायक्रो प्रोसेसर, थर्ड जनरेशनचे 16 बीट मायक्रो प्रोसेसर. The Intel started the family 8086, that is advanced version of 80286, मग 80386, मग 80486. इंटेलने आधी 8086 काढला, मग 8086 च्या आतमध्ये फीचर्स टाकले, फीचर्स त्याला अपग्रेड केला, अपडेट केला, मग झालं 80286, मग त्याला परत अपडेट केला, मग ते झालं 80386, मग त्याला परत अपडेट केला, मग ते झालं 80486. म्हणजे 8086 ला आपण अपडेट करत 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 आपल्याला हे पण मायक्रो प्रोसेसर भेटले, म्हणून आपण याला म्हणतो इंटेल X86 फॅमिली. समजतंय का? इंटेल X86 फॅमिली. हे बघा सगळीकडे तुम्हाला लास्टला 86 भेटेल. बरं समजतंय का? त्याचे आधीचे नंबर चेंज होत आहे, म्हणून आपण त्याला X ने डिनोट करतोय. सो दिस ऑल बिलॉंग्स टू अ वन फॅमिली कॉल्ड ॲज इंटेल X86 फॅमिली, आणि यांचा सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे? सगळ्यांचा पॅरेंट आहे 8086 ला अपग्रेड करत 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 आपण पुढे गेलोय, ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत ना, हे सगळे झाले तुमचे 4th जनरेशन, कारण हे असतात तुमचे 32 बीटचे. पण 8086 तर तुमचा 3rd जनरेशन आहे, मग 8086 ला अपग्रेड केलं नाही का, 8086 ला अपग्रेड केलं, मग ते झालं 4th जनरेशन, मग हे झाले सगळे 32 बीटचे. आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ पॉवरफुल चिप्स बाय इंटेल कंटिन्यूड, हे सगळे आले. मग याच्यानंतर पण इंटेल हा थांबला नाही. इंटेल बेसिकली हे खूप मोठा पॉप्युलर कंपनी आहे मायक्रो प्रोसेसर मॅन्युफॅक्चरिंगचा, बरोबर. तर मग त्याच्यानंतर इंटेलने Pentium 1, Pentium 2, Pentium 3 जे सिरीज आणलेत, पेंटियमची सिरीज आणलेत. आता पेंटियमची सिरीज जी असतात ना, याला आपण म्हणतो 5th जनरेशन. तुम्ही गेस करा हे 5th जनरेशनमध्ये काय येतात. पटकन गेस करायचं की हे 5th जनरेशनमध्ये काय येतात, कारण हे असतात 64 बीटचे, बरोबर. हे असतात 64 बीटचे. आणि आतापर्यंत आजच्या डेटपर्यंत आपण जे कम्प्युटर्स वापरतोय, आपल्या कम्प्युटरमध्ये जे मायक्रो प्रोसेसर आहेत ते सगळे कोणते जनरेशनचे? 5th जनरेशनचे मायक्रो प्रोसेसर आपण वापरतो, ठीक आहे. आता माझ्या लॅपटॉपमध्ये पण जे मायक्रो प्रोसेसर आहे ते आहे इंटेल कोर i5, ठीक आहे, इंटेल कोर i5, आणि हा पण 5th जनरेशनचा मायक्रो प्रोसेसर आहे. आता तुम्ही म्हणताल की कसं? प्रूफ करून दाखवा, सांगतो. हे कळलं ना सगळ्यांना? मी तुम्हाला माझं लॅपटॉपचं इंटेलचं जनरेशन तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. हे व्यवस्थित पटकन नोट करून घ्या, मग मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की कोणत्याही कम्प्युटरमध्ये कोणत्या जनरेशनचा मायक्रो प्रोसेसर आहे. आपल्याला कसं काय कळणार? तुम्हाला 1-2 मिनिटात मी लाईव्ह दाखवतो बघा. पटकन व्हिडिओ पॉज करून हे सगळे एकदा वाचून काढायचं, न बघता लिहून काढायचं, ठीक आहे. असं आपण लेक्चर्समध्ये करतो. आता जर तुम्ही माझ्या कम्प्युटरला बघितलं, जर तुम्ही बघितलं तर आपण दिस पीसी इथं प्रॉपर्टीजला गेलो ना, गो टू द प्रॉपर्टीज, यू कॅन सी हिअर सेटिंग्समध्ये गेलो. आता तुम्हाला इथं दिसत असेल 64 बीट ऑपरेटिंग सिस्टम दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. 64 बीट ऑपरेटिंग सिस्टम हां दिसलं तुम्हाला. मी जे हायलाईट केलं 64 बीट ऑपरेटिंग सिस्टम, हे दिसतो तुम्हाला X64. तुम्हाला हा पण इंटेल फॅमिलीचंच मायक्रो प्रोसेसर आहे, आणि 64 बीट आहे. आणि 64 बीट म्हणजे कोणता जनरेशन येतो रे? आत्ताच थोड्या वेळ पूर्वी आपण डिस्कस केले. 64 बीटमध्ये कोणत्या जनरेशनमध्ये येतो? 64 बीट म्हणजे इट कम्स अंडर द 5th जनरेशन. सो वी ऑल आर युझिंग द 5th जनरेशन मायक्रो प्रोसेसर. समजलं का चॅप्टरचा हळूहळू समजत असेल तुम्हाला, ठीक आहे. सो वी आर युझिंग द इंटेल X86 फॅमिली मायक्रो प्रोसेसर. वी आर युझिंग द 5th जनरेशन मायक्रो प्रोसेसर. पेंटियम सिरीजच आहेत हे सगळे, ठीक आहे. पेंटियमला अपग्रेड करून आपण कोर i5, कोर i6 असं म्हणतो. चलो नेक्स्ट स्लाइड. फीचर्स ऑफ मायक्रो प्रोसेसर कंपल्सरी येणार तुमच्या पेपरमध्ये. फीचर्स एकतर 8085 किंवा 8086 कंपल्सरी येणार. लिहून घ्या माझ्याकडनं, तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे. 3 मार्काला हे कंपल्सरी येणार.
कंपल्सरी हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असतो. ठीक आहे, तर 8085चं नाही विचारलं तर 8086चं विचारू शकता. ठीक आहे, तर इंटेल 8086चे फीचर्स काय असतात? सगळ्यात पहिलं 16 बिट. हे पण पॉईंट ॲड करू शकता त्याच्या फीचरमध्ये. इट बिलॉंग्स टू आता 8086 कोणत्या जनरेशनला बिलॉंग करतो? थर्ड जनरेशन. तर तुम्ही इथे लिहू शकता इंटेल 8086 बिलॉंग्स टू द थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर फॅमिली. लिहू शकता. हा पण एक फीचरच आहे ना. मग त्याच्यानंतर इंटेल 8086, इंटेल 8088, मग 80186, 286, Zilog Z8001, 8002, R16-bit मायक्रोप्रोसेसर. सगळे तुमचे 16-bit मायक्रोप्रोसेसर आहे. 16-bit मायक्रोप्रोसेसर म्हणजे दीज ऑल कम फ्रॉम द थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर. 16-bit मायक्रोप्रोसेसर हॅव पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट. जसं आपल्याकडे 8085 साठी इन्स्ट्रक्शन सेट होता तसं 8086 साठी पण पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट आहे आपल्याकडे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द बिग फीचर. 16-bit MP म्हणजे काय रे? मायक्रोप्रोसेसर. म्यूपी पण लिहू शकतो आपण त्याला. ठीक आहे, तर 16-bit मायक्रोप्रोसेसर विथ इन्क्रीज मेमरी ॲड्रेसिंग कॅपॅसिटी. हो, आता इथं आपल्याकडे ॲड्रेसिंग कॅपॅसिटी वाढतो. इथं आपल्याकडे काय होतो? इथं आपल्याकडे ॲड्रेसिंग कॅपॅसिटी वाढतो. 8085 पेक्षा 8086 मध्ये आपण 1 MB पर्यंत ॲड्रेस करू शकतो. आपण 1 MB पर्यंत ॲड्रेस लाईनला ॲड्रेस करू शकतो. ठीक आहे, तर विथ 16-bit मायक्रोप्रोसेसर विथ इन्क्रीज इन मेमरी ॲड्रेसिंग कॅपॅसिटी. 8085 मध्ये किती होता रे? तुम्ही जर बघितलं ना, आपल्याकडे आहे डिफरन्स इथं बघा. तुम्ही तर जर डिफरन्स बघितलं 8085 आणि 8086चा डिफरन्स आहे बघा. तर तुम्ही हे पॉईंट बघू शकता. आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. हे बघा 8085 मध्ये काय होतं? 64 KB पर्यंत आपण ॲड्रेस करतो आणि 8086 मध्ये 1 MB पर्यंत आपण ॲड्रेस करू शकतो. म्हणजे आपल्या ॲड्रेस बस एवढं मेमरी लोकेशनला ॲड्रेस करू शकतात. असं आहे. नेक्स्ट पॉईंट, केपेबल ऑफ ॲड्रेसिंग. एक मिनिट, हां काय डिस्कस करतो? हां, आपण 16-bit मायक्रोप्रोसेसरचं बोलतोय. ठीक आहे, आपण आता कन्फ्यूज होऊ नका बरं का. मी तुम्हाला सांगितलं फीचर्स ऑफ 8086. नाही, हे फीचर्स ऑफ 8086 नाही रे. फीचर्स ऑफ हे झालं फीचर्स ऑफ 16-bit मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे, 16-bit मायक्रोप्रोसेसर हे शक्यतो एक्झाममध्ये विचारत नाही बरं का. तुम्हाला माहिती पाहिजे 16-bit मायक्रोप्रोसेसरचा स्पीड जास्त असतो. इट हॅज अ पॉवरफुल इन्स्ट्रक्शन सेट. प्रोग्रामिंग इज ऑफ हाय लेवल लँग्वेज अँड फंक्शन इज मल्टीप्रोसेसर एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण 16-bit मायक्रोप्रोसेसरला दुसऱ्या मायक्रोप्रोसेसर सोबत पण एम्बेड करू शकतो. हे एक्झाममध्ये विचारत नाही. 16-bit मायक्रोप्रोसेसर तुम्हाला विचारतात. हां, हे विचारतात फीचर्स ऑफ 8086 विचारतात रे. फीचर्स ऑफ 8086 किंवा फीचर्स ऑफ 8085. ते प्रिव्हियस तुमचा चॅप्टर 2nd मधला आहे आणि हा तुमचा चॅप्टर 3rd मधला. पण दोन्हीपैकी एक तुम्हाला 3 मार्काला कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये विचारतील. ठीक आहे, हां, फीचर्स काय बघा. इट इज अ 16-bit मायक्रोप्रोसेसर. तुम्ही जनरेशनचा एक पॉईंट ॲड करू शकता. आहे इथं इट बिलॉंग्स टू थर्ड जनरेशन मायक्रोप्रोसेसर. 8086 हॅव अ 40 पिन डिप म्हणजे ड्युअल इन लाईन पॅकेज. ड्युअल म्हणजे काय? तुमचं मायक्रोप्रोसेसर ना, तर इकडे तुमचे 20 पिन्स असतात आणि या साईडला तुमचे 20 पिन्स असतात. दोन्हीकडे पिन्स असतात ना, म्हणून आपण याला ड्युअल इन लाईन म्हणतो. ड्युअल इन लाईन म्हणजे इथून पण आपण डेटा किंवा ॲड्रेसला यूज करू शकतो. ठीक आहे, सो तुमचा 8086ला दोन्हीकडनं पिन्स असतात. सो इट इज कॉल्ड एज 40 डिप. ड्युअल मीन्स बोथ द साइड्स इट हॅज द पिन्स. Capable of addressing up to 1 MB of memory. Yes, it is capable of processing up to 1 MB of memory. And how it is calculated? Basically the address bus is of 20 bit. आता तुमचे ॲड्रेस बस असतात ते 20 ॲड्रेस बस तुम्हाला भेटतात. अच्छा, तुम्हाला आठवते का तुमच्या 8085 मध्ये किती ॲड्रेस बस होते? 16 होते बरोबर. 16 ॲड्रेस बस होते. आता इथं 20 आहेत. मग आपण काय करतो? 2⁻20 करतो आणि तुम्हाला हे ऑलमोस्ट 1 MB भेटतो. क्लॉक फ्रिक्वेन्सी फ्रॉम 5 MHz टू 10 MHz. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ऑप्शन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, क्लॉक फ्रिक्वेन्सी किती असतो? 5 MHz टू 10 MHz. मेगाहर्ट्स म्हणजे मिलियन्स ऑफ मिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॅन बी एक्झिक्युटेड पर सेकंड. हर्ट्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सेकंड. 8 बिट एक्सटर्नल डेटा बस असतो याला. 8 बिटचा डेटा बस असतो. ऑपरेट्स इन 2 मोड, दॅट इज मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड. हो, आपण 8086ला ना 2 मोडमध्ये वापरू शकतो. मिनिमम मोड आणि मॅक्झिमम मोड. हे सगळं तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये भेटेल बरं का. मिनिमम मोड, मॅक्झिमम मोड. आता फक्त तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की आपण 8086ला 2 मोडमध्ये वापरू शकतो. 8086 आर आयडेंटिकल इन इंटरनल आर्किटेक्चर, ओनली डिफर इन एक्सटर्नल डिझाईन. आता तुम्ही 8088 घेतलं आणि 8086 घेतलं, ऑलमोस्ट दोन्ही सेम आहेत. एकदम काम सेमच आहे. फक्त त्यांचं डिझाईन, फक्त त्यांचं एक्सटर्नल डिझाईनमध्ये थोडं चेंज भेटणार, नाहीतर ते इंटरनली त्यांचं आर्किटेक्चर वगैरे सगळं सेमच आहे. लक्षात राहूया बरं का. हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे,
पॉवर अँड क्लॉक आर आयडेंटिकल टू दॅट ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. ठीक आहे, म्हणजे सिमिलर पॉवर क्लॉक. तुम्ही पिन डायग्राम बघितलं असेल, पिन डायग्राम 8085चा बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जे पॉवर असतो ना, पॉवर आणि क्लॉक, तसं सेम 8086 मध्ये पण असतो. डेटा बस अँड स्टेटस सिग्नल्स आर मल्टिप्लेक्स विथ ॲड्रेस बस. हा, तुमचा डेटा बस आणि सिग्नल मल्टिप्लेक्स म्हणजे काय, एकाच बसमध्ये जातात. असं आपण लिहितो ना, AD0 AD15, इथं पण तसेच असतात. हे तुमचा 8085 झालं, हे 8085 साठी झालं. पण आता तुमच्या 8086 मध्ये काय असतो, AD0 to AD20. सो AD20 हे तुमच्या 8086 साठी असतो. ठीक आहे. 16 डेटा लाईन्स बेसिकली तुमच्याकडे ॲड्रेस बस 20 असतो, पण डेटा लाईन्स किती असतो, डेटा लाईन्स 16 असतात. कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, डेटा लाईन्स 16 असतात आणि ॲड्रेस बसचे लाईन्स तुमच्याकडे 20 असतात. ठीक आहे, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला ॲज इट इज माहिती पाहिजे. पटकन एकदा रिवाईज करा आणि न बघता पटकन सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून काढायचं. कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये असणार. आता ज्यांचे काही एक्झाम्स वगैरे येत आहेत, तुम्ही बघा तुमच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन असेल. 3 मार्काला विचारतात, शक्यतो 3 मार्काला येतो. ठीक आहे, 4 मार्काला खूप रेअर विचारतात, विचारू शकतात. हां, हे असतो पिन डायग्राम ऑफ 8086. आता हे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हे एक्झाममध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन असावं म्हणून मी सगळं स्लाईड्समध्ये ॲड केलेत. हे बघू शकता तुम्ही, बघू शकता AD0 ॲड्रेस डेटा 0 आणि कुठपर्यंत जातोय हे बघू शकता, A19 पर्यंत जातोय. A19. ठीक आहे, ॲक्च्युली डेटा बस किती असतो रे, डेटा बस फक्त तुमच्याकडे किती आहे, डेटा बस फक्त 15 पर्यंत आहे. डेटा बस तुमचा किती आहे, 16 बिट डेटा बस आहे, 16 बिट डेटा बस आहे. म्हणून बघा ना तुम्ही, D0 पासून D15 पर्यंतच आहे, मग तुम्हाला D16 कुठं दिसणारच नाही. जर तुम्ही ॲड्रेस बस बघितलं तर A0 पासून सुरू होतोय आणि हे बघू शकतो मी A19 पर्यंत जातोय. आता A0 पासून A19 म्हणजे दॅट इज 20 बिट. 0ला पण कन्सिडर करतो आपण, 0 to 19 काउंट केलं तर दॅट इज 20 बिट ॲड्रेस बस. ॲड्रेस बस 20 बिट्स असतो. तुम्हाला लाईव्ह दिसतोय बघा, 1 2 3 असं सो ऑन अँड इट इज गोइंग टू स्टॉप हिअर. हा, मग त्याच्यानंतर तुम्हाला मॅक्स मोड दिसतो. मॅक्स मोडमध्ये असताना हे सगळे पिन्स मधले हे फीचर्स यूज होतील आणि मिन मोडमध्ये असताना हे सगळे फीचर्स यूज होतील. का मॅक्स मोड मिन मोडमध्ये फक्त थोडे पिन्समध्ये चेंजेस होतात. हे एक्झाममध्ये येणार नाही. पिन डायग्राम 8085 येऊ शकतो, पिन डायग्राम 8085चा तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतो. 8086 कधीच विचारणार नाही, विचारू शकतच नाही ते लोक. ठीक आहे, 8085 विचारणार पण 8086 नाही. हे विचारणार, हे कंपल्सरी विचारणार म्हणजे विचारणार असणारच तुमच्या पेपरमध्ये 3 किंवा 4 मार्काला. डिफरन्स बिटवीन मायक्रो प्रोसेसर 8085 अँड मायक्रो प्रोसेसर 8086. आपण लिटरली 2 चॅप्टरबद्दल डिफरन्स कळतोय. हा आपला चॅप्टर नंबर 2 आहे, 8085 आपला चॅप्टर नंबर आहे आणि हा आपला चॅप्टर नंबर 3 आहे. म्हणजे आपण 2 चॅप्टरमधला डिफरन्स बघतोय. समजतंय का तुम्हाला? तर हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या पेपरमध्ये विचारायचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि येऊ शकतो. ठीक आहे, तर मायक्रो प्रोसेसर 8085 जे असतो ना, दॅट इज अ 8 बिट मायक्रो प्रोसेसर. इथे अजून एक पॉईंट ॲड करू शकता. आता 8 बिट मायक्रो प्रोसेसर आहे, इट बिलॉंग्स टू विच जनरेशन, इट बिलॉंग्स टू द सेकंड जनरेशन. तुम्ही हे पण पॉईंट ॲड करू शकता. मायक्रो प्रोसेसर 8086 इज अ 16 बिट मायक्रो प्रोसेसर अँड इट बिलॉंग्स टू अ जनरेशन ऑफ थर्ड. ॲड्रेस बस किती असतो रे, ॲड्रेस बस 16 बिट असतो. सो इट कॅन ॲड्रेस अप टू 64 KB. म्हणजे 2 पॉवरमध्ये आपण ज्यावेळेस 16 घेतो तर इट कम्स अराउंड 64 KB. 1 KB हे सगळं मोठं कॅल्क्युलेशन आहे. 1 KB म्हणजे 1024 बाईट्स. लक्षात राहू द्या तुम्हाला. ठीक आहे, 1 KB म्हणजे 1024 बाईट्स. असं 2च्या पॉवरला 16 घेतलं, आपण जर ते सिम्प्लिफाय करत गेलो तर आपल्याला 64 KB काहीतरी भेटणार. ठीक आहे, ॲड्रेस बस किती असतो 8086 मध्ये, 8086 मध्ये 20 बिट असतो. आपण काय करतो, 2च्या पॉवरला 20 घेतो. 2च्या पॉवरला 20 केल्यानंतर आपल्याला ऑलमोस्ट 1 MB पर्यंत भेटतो. आता 1 MBचा अर्थ काय असतो, 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट. 1 MB म्हणजे 1024 किलोबाईट आणि 1 किलोबाईट म्हणजे तुम्हाला आता सांगितलं 1024 बाईट. समजते का? आणि 1 बाईट म्हणजे किती असतो, 1 बाईट म्हणजे 8 बिट असतात. 1 बाईट म्हणजे 8 बिट आणि 1 बिट म्हणजे किती असतो, 0 और 1. 1 बिट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 0 और 1. समजते का? हे असं मेमरीचं हे सगळं एवढं समजलं तर ठीक आहे, तर सोडून द्या. एवढं लक्षात ठेवा फक्त. ॲड्रेस बस इज ऑफ 20 बिट, हेन्स इट कॅन ॲक्सेस 1 MB. आता तुम्ही म्हणताल ना 20 बिट म्हणजे 1 MB कसं काय, 16 बिट म्हणजे 64 KB कसं काय, हे खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे मेमरीचं. युनिट्स ऑफ मेमरी आपल्याला वापरून कॅल्क्युलेट करावं लागेल. ते सगळं तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही फॉर्म्युला वापरून एकदम इझिली करताल तुम्ही. ठीक आहे, आता जास्त लोड घेऊ नका. प्रोव्हाइड्स 8 बिट रजिस्टर्स. हां, तुम्हाला माहितच आहे मायक्रो प्रोसेसर 8085. अरे किती डिस्कस केलं आपण क्लासमध्ये.
8085ला रजिस्टर असतात माहिती आहे ना, ABCDEH अँड L अँड सगळे 8 बिटचे रजिस्टर असतात, सगळे 8 बिटचे रजिस्टर असतात. आणि याच्यामध्ये पण ते फॉर्म करतात नाही का, BCDEHL हे सगळं तुम्ही मेन्शन करू शकता बरं का. असं नाही की इथं जेवढे पॉईंट्स दिलेत ना तेवढंच तुम्हाला लिहायचं, हे सगळं तुम्ही ॲड करू शकता. 16 बिट मध्ये काय असतो, 16 बिट ॲड्रेस बस फ्रॉम 80 to 8015 आर मल्टिप्लेक्स्ड. फ्लॅग रजिस्टर इज 8 बिट. आता फ्लॅग्स असतात ना, साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी, पायरिटी, कॅरी, बाकीची तर आपण 0 कन्सिडर करतो, पण फ्लॅगचा स्टेटस किती असतो, 8 बिट. 8 बिट फ्लॅगचा स्टेटस असतो, ठीक आहे. अँड कंटेन्स 5 फ्लॅग्स. 8 बिटचा असतो पण त्याच्यामध्ये फक्त 5 फ्लॅग्स असतात, मग बाकीचे आपण तिथं 0 ॲड करतो. आठवते तुम्हाला फ्लॅग्स, आठवते का सगळ्यांना फ्लॅग्स? तर फ्लॅग रजिस्टर इज ऑफ 8 बिट इन वॉट, इन 8085 अँड इन 8086. इन 8086, 8086 मध्ये फ्लॅग रजिस्टर किती असतात, 16 बिटचे असतात आणि तिथं 9 फ्लॅग्स असतात. कोणते 9 फ्लॅग्स आहेत सांगतो नंतर, ठीक आहे. फ्लॅग फक्त 5 असतात 8085 मध्ये आणि 8086 मध्ये 9 फ्लॅग्स असतात, समजलं का. इट इज ऑपरेटेड इन 1 मोड. हा 8085 ला आपण फक्त एका मोडमध्ये ऑपरेट करतो आणि 8086 ला 2 मोड असतात, मिन मॅक्स, मिनिमम मोड, बरोबर ना, मिन मॅक्स ना, आताच आपण डिस्कस केलं होतं ना, मायक्रोप्रोसेसर 86 कॅन बी ऑपरेटेड इन 2 मोड, बरोबर. व्यवस्थित लिहून काढा हे सगळं. नेक्स्ट स्लाइडला जाऊयात. हे जास्त कॉम्प्लेक्स नको करायला. हां, एक्झाममध्ये काय येतं ना त्याच्यावरतीच डिस्कशन करूयात. हे तुमच्या एक्झाममध्ये येत नाही बरं का, आर्किटेक्चर ऑफ 8086. तुम्हाला ना आर्किटेक्चर ऑफ 8085 विचारतील. काय विचारतील एक्झाममध्ये? मग हे काय ॲड केलं तुम्हाला सांगण्यासाठी की आर्किटेक्चर 8086 पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे. हे तुमच्या पेपरमध्ये विचारत नाही शक्यतो, जास्तीत जास्त फक्त त्याचे काही फुल फॉर्म्स तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात, नाहीतर हे सोडून द्या, करूच नका मित्र म्हणतो, ठीक आहे. काय करायचं, आर्किटेक्चर ऑफ 8085 करायचं. 8085चं ब्लॉक डायग्राम, पिन डायग्राम, सगळं 8085चं डायग्राम्स, जेवढे पण डायग्राम्स आहेत 8085चे सगळे करून जायचं. 8086 हे येतच नाही पहिली गोष्ट, ठीक आहे. त्याचे फुल फॉर्म्स एखाद वेळेस आले तर आले, MCQ ला विचारू शकतात. आता स्टुडंटचा आउट ऑफ स्कोर करायचं टार्गेट असेल तर त्यासाठी फक्त मी घेऊन आलोय की बाबा MCQ मध्ये विचारू शकतात. हे बघा MCQ मध्ये हे विचारतात BIU, EU. आता 8086 मध्ये ना 2 फंक्शनल पार्ट असतात, BIU बस इंटरफेस युनिट आणि EU एक्झिक्युशन युनिट. आता हे बस इंटरफेस युनिट काय असतं तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. ते जे आपल्या ॲड्रेसला फॅच करतं, मेमरीला रीड करतं, मग मेमरीला राईट करतो, त्याला आपण म्हणतो बस इंटरफेस युनिट. बस इंटरफेस युनिट आपण म्हणू शकतो त्याला, ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज द बस इंटरफेस युनिट. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे, फक्त एकदा वाचून काढा बरं, फक्त एकदा वाचून काढा. हे सगळं तुम्हाला तुमच्या MCQ साठी इम्पॉर्टंट आहे, समजतंय. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. बाकी आर्किटेक्चर तुमच्या पेपरमध्ये विचारणार नाही, फक्त एकदा वाचून काढा, माहिती पाहिजे फक्त इन जनरल, एक शॉर्ट इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, ठीक आहे. हां, हे तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. हे तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी. आता काय बोलवता कंपल्सरी म्हणजे स्टार लिहितो, IMP लिहितो, कंपल्सरी लिहितो. हे कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारू शकतात. आता त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. प्रोग्रामिंग मॉडेल एक तर तुम्हाला 16 बिटचा विचारू शकतात किंवा प्रोग्रामिंग मॉडेल तुम्हाला 32 बिटचा विचारू शकतात. कंपल्सरी असतो, कंपल्सरी असणार म्हणजे असणार तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये. कॉलेजचे एक्झाम्स मला माहीत नाही तुमचं कॉलेजच्या एक्झाममध्ये लाईक बेसिकली हे सगळं असेल की नाही, बट तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये कंपल्सरी असतो प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट मायक्रोप्रोसेसर अँड प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 32 बिट मायक्रोप्रोसेसर, ठीक आहे. 3 मार्काला किंवा 4 मार्काला हे तुमच्या पेपरमध्ये असतोच. हा डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे आणि खूप सिंपल डायग्राम आहे. काही स्टुडंट्सला खूप कॉम्प्लिकेट वाटतो आणि हे करत नाही ते लोक, ठीक आहे. खूप सिंपल डायग्राम आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये उद्या परवा पण हे क्वेश्चन तुम्हाला भेटणार, ठीक आहे. म्हटलं सर थोडं झूम करूयात आपण. का तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे, एवढंच आपल्याला डायग्राम पाहिजे, क्लिअर आहे ना, ठीक आहे. हे बघा हे कसं आहे तुम्हाला सांगतो. दिस इज वरती वाचलं का तुम्ही, वरती हे हेडिंग दिलं का, हे वरती वाचलं का, प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट मायक्रोप्रोसेसर. काय आहे प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट मायक्रोप्रोसेसर, बरोबर. हे तुमचा प्रोग्रामिंग मॉडेल 16 बिट मायक्रोप्रोसेसर प्रोग्रामिंग मॉडेल आहे. 16 बिट
16 बीट असल्यामुळे आपण काय करणार माहिती आहे का, आपण 0 to 7 स्टार्ट करणार आणि मग 8 to 15 स्टार्ट करणार. जर तसं तुम्ही बघितलं तर 0 पासून 15 पर्यंत जातोय. आपण काय करतोय, 0 पासून 15 पर्यंत जातोय म्हणजे 16 बीट. समजलं का? 16 बीट का म्हणतोय आपण 0 to 7 जातो आणि मग 8 to 15 जातो. आता याच्यामध्ये आपण दोन पार्ट्समध्ये घेतो बरं का. आता ॲक्युम्युलेटर ए म्हणजे ॲक्युम्युलेटर असतो. आता इथं 2 ॲक्युम्युलेटर असतात. 8086 मध्ये आपल्याकडे 2 ॲक्युम्युलेटर असतात, ॲक्युम्युलेटर लोअर, ॲक्युम्युलेटर हायर. मग आपल्याकडे बेस इंडेक्स 2 असतात, बेस इंडेक्स लोअर, बेस इंडेक्स हायर. एच म्हणजे हायर, बी म्हणजे लोअर. सी म्हणजे काउंट असतो, काउंट लोअर, काउंट हायर. डी म्हणजे डेटा असतो, डेटा लोअर, डेटा हायर. समजलं का? हां, आता हे सगळे झाले 8 बिटचे. हे 8 बिटचा असतो आणि हा 8 बिटचा असतो. टोटल 16 बिट. 8 बिट, 8 बिट, 8 बिट, 8 बिट. हे पण 8 बिटचा असतो आणि हे पण 8 बिटचा असतो. आता उरलेले जे असतात 4 लोक सगळे 16 बिटचे असतात. उरलेले सगळे लोक 16 बिटचे असतात. आता हे काय SI हे सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. जास्त डिटेलमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये आहे. 11वी 12वीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये नाही, फक्त तुम्हाला डायग्राम माहिती पाहिजे आणि डायग्रामचा स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. आता SI काय, DI काय, BP काय, SP काय, एक्सप्लेन हे तुम्हाला करायचंच नाही आहे. समजते का मी काय म्हणतोय? फक्त तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करायचे आणि हे डायग्रामचा स्ट्रक्चरबद्दल लिहायचं तुम्हाला. SI म्हणजे काय असतो? SI म्हणजे असतो सोर्स इंडेक्स. SI म्हणजे काय असतो? सोर्स इंडेक्स. DI म्हणजे असतो डेस्टिनेशन इंडेक्स. BP म्हणजे असतो बेस पॉइंटर आणि SP म्हणजे असतो स्टॅक पॉइंटर. लक्षात राहील का सगळ्यांना? आणि या सगळ्यांना आपण म्हणतो जनरल पर्पज रजिस्टर. या सगळ्यांना आपण काय म्हणतो? जनरल पर्पज रजिस्टर. अजून एकदा आपण डिस्कस करूयात. 16 बिट, 0 to 7, 8 to 15, लोअर बिट, हायर बिट, ॲक्युम्युलेटर, बेस, काउंट, डेटा. त्याच्यानंतर सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स, बेस पॉइंटर, स्टॅक पॉइंटर. हे झालं तुमचं जनरल पर्पज रजिस्टर. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतो सेगमेंट रजिस्टर. आता सेगमेंट रजिस्टरमध्ये 4 लोक असतात. एक असतो कोड सेगमेंट, एक असतो स्टॅक सेगमेंट, एक असतो डेटा सेगमेंट आणि एक असतो तुमचा ES एक्सटेंडेड सेगमेंट. असे तुमच्याकडे 4 सेगमेंट्स असतात. ठीक आहे. समजतं का सगळ्यांना? हे सेपरेट द्यायचं. ठीक आहे. आधी तुम्ही 8 ब्लॉक्स, मग 4 ब्लॉक्स, मग 2 ब्लॉक्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 8, 4, 2 असे ब्लॉक्स असतात. ठीक आहे. हे सगळं झालं तुमचं सेगमेंट रजिस्टर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर असं 2 ब्लॉक, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन पॉइंटर भेटतो आणि फ्लॅग रजिस्टर भेटतो. इन्स्ट्रक्शन पॉइंटर आणि फ्लॅग रजिस्टर. समजतं सगळ्यांना? हां, आता हे डायग्राम एकदा ड्रॉ केलं तुम्ही व्यवस्थित. आता हे डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये असणारच आहे. समजलं? डायग्राम खूप सिंपल आहे. एकदा तुम्ही बघून ड्रॉ करा आणि एकदा तुम्ही न बघता ड्रॉ करा, झालं तुमचं. सिंपल. समजलं का सगळ्यांना? समजलं? ठीक आहे. तर एक्सप्लेन कसं करायचं? सो जनरल पर्पज रजिस्टर कन्सिस्ट ऑफ ॲक्युम्युलेटर. असंच लिहायचं बघा. पहिला पॉईंट तुम्हाला पॉईंटवर सांगतो कसं लिहायचं. हे डायग्राम बघायचं, डायग्राम बघून लिहायचं. डायग्राम बघायचं, डायग्राम बघून लिहायचं. म्हणूनच तुम्हाला सांगत नाहीये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलं नाहीये. सोर्स इंडेक्स म्हणजे काय, डेस्टिनेशन इंडेक्स म्हणजे काय, बेस पॉइंटर म्हणजे काय, स्टॅक. तर कॉम्प्लिकेट करू नका रे. फक्त आपल्याला स्ट्रक्चर बदल लिहायचं आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर बदल लिहायचं आहे आणि बोर्ड्समध्ये तुम्हाला त्यासाठी मार्क भेटणार. पहिला पॉईंट काय लिहिणार? इन जनरल पर्पज रजिस्टर वी हॅव 0 to 7 as lower bit and 8 to 15 as higher bit, where we have accumulator lower, accumulator higher, base lower, base higher, count lower, count higher, data lower, data higher. And further we have some 16 bit registers like source index, destination index, base pointer, stack pointer. पहिला पॉईंट झाला एकदम डिटेलमध्ये. These registers are called as general purpose registers. हे एक्स म्हणजे काय, आपण ते एक्सटेंड करू शकतो याला. मग त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये लिहायचं सेगमेंट रजिस्टर कन्सिस्ट ऑफ 4 registers, that is CS, SS, DS, ES. याचा फुल फॉर्म लिहा. Where CS and SS are the segment registers and DS and ES are the data segment registers. सेकंड पॉईंट झाला. थर्ड पॉईंटमध्ये काय देणार? last two registers consist of the instruction pointer and the flag register. So instruction pointer is going to hold the instruction address of the instruction which has to be executed, and the flag register is going to indicate the flag result depending upon the value of the accumulator. एवढं जर तुम्ही लिहिलं आणि तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं, 3 मार्क तुम्हाला भेटायलाच पाहिजेत. ठीक आहे. 3 मार्क तुम्हाला भेटायलाच पाहिजे. समजलं का? मी तुम्हाला हे पण सांगितलं की पॉईंट्स कसं बनवून लिहायचं. चलो, हे बघा, तुम्हाला इथं अजून थोडे डिटेलमध्ये पॉईंट्स पाहिजे तर बघू शकता. इन प्रोग्राम असं पण लिहू शकता. इन प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट वर्जन ऑफ x86 फॅमिली कन्सिस्ट ऑफ 3 ग्रुप्स. ते तुम्हाला 3 ग्रुप. हा तुमचा पहिला ग्रुप बघा, हा तुमचा पहिला ग्रुप, हा तुमचा दुसरा ग्रुप आणि हा तुमचा तिसरा ग्रुप. असे 3 ग्रुप आपल्याकडे आहेत.
असं पण लिहू शकता. द फर्स्ट ग्रुप कंटेन्स 8 जनरल पर्पज रजिस्टर ABCD SIDI SPBP याचा फुल फॉर्म बनला. इन दिस ALBL इंडिकेट्स लोअर बाईट, HBH इंडिकेट्स हायर बाईट. समजलं का? किती सिंपल आहे. त्याच्यानंतर द फुल 16 बिट रजिस्टर्स आर रेफर्ड ॲज AX BX CX DX म्हणजे पुढचे रजिस्टरला आपण असं रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. SI DI SBP SP registers are always treated as 16 bit register. These are the pointer register used to locate with a segment. एवढं शॉर्टमध्ये लिहिलं तर चालेल किंवा तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट सेकंड ग्रुपमध्ये काय असतं ते पण तुम्ही लिहू शकता. सेकंड ग्रुप कन्सिस्ट ऑफ द सेगमेंट ग्रुप. द ग्रुप कन्सिस्ट ऑफ कोड सेगमेंट, स्टॅक सेगमेंट. म्हणजे बघा आपण फक्त ना स्ट्रक्चर एक्सप्लेन करतोय, आपण फक्त आर्किटेक्चर एक्सप्लेन करतोय. हेअर ऑपरेशन विथ एक्सटर्नल मेमरीज कॅरी आउट. मग थर्ड ग्रुपमध्ये काय असतो? इन्स्ट्रक्शन पॉइंटर आणि फ्लॅग. ग्रुप वाईज तुम्ही लिहिलं तरी चालेल. बस तेवढंच लिहायचं, तुम्हाला 4 मार्क किंवा 3 मार्क भेटून जाईल. आता थोडं क्वेश्चनमध्ये चेंज करू आपण. थोडं क्वेश्चनमध्ये चेंज करू. आपल्या क्वेश्चनमध्ये काय बघा, क्वेश्चनमध्ये थोडं चेंज करू. आता आपण 16 बिट डिस्कस केलं, बरोबर. आपण 16 बिट डिस्कस केलं. आता आपण करू प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 32 बिट मायक्रो प्रोसेसर. 32 बिट 8086चं प्रोग्रामिंग मॉडेल कसं असणार आहे? म्हणजे तुमचं डायग्राम, आधीचा डायग्राम आणि हा डायग्राम ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त थोडंफार चेंजेस याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला. ठीक आहे. फक्त थोडंफार चेंजेस इथं आपल्याला करायचे. काय चेंजेस करायचे ते आपण डिस्कस करूयात. काय चेंजेस डिस्कस करायचे बघा. आता आपल्या या डायग्राम हे 32 बिटसाठी आहे. ठीक आहे. 32 बिटसाठी 16 बिट डिस्कस केलं. आता आपण डिस्कस करतो 32 बिट. 32 बिटमध्ये काय असणार? 0 7 0 to 7 8 to 15 आणि मग 16 to 31 पण असणार. फक्त एवढंच आहे. फक्त हा एवढं ॲड होतोय बरं का. बाकी सगळं तेच येणार आहे बाबा. बाकी सगळं तेच आहे. फक्त एवढं ॲड झालंय. इथं एवढं ॲड झालंय. फक्त एवढं ॲड झाले बस. बाकी सगळं तर तेच आहे. समजते का? कारण हा 32 बिट फक्त एवढंच ॲड करायचं. आता EAX EBX ECX EDX फक्त सगळ्यांच्या नावासमोर E ॲड करायचं. सगळ्यांच्या नावासमोर आपण काय केलं? E ॲड केलं. E म्हणजे एक्सटेंडेड. ईचा अर्थ काय असतो? एक्सटेंडेड. ईचा अर्थ काय असतो? एक्सटेंडेड. समजते का तुम्हाला? फक्त E ॲड करा बस. बाकी सगळं सेम आहे. मला वाटतं त्याच्यावरती का तुम्हाला परत काय एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे? ठीक आहे. फक्त E ॲड करा. फक्त एवढंच ॲड झालं बरं का. हे बघा फक्त एवढंच ॲड. जनरल पर्पजमध्ये एवढंच ॲड. सेगमेंट रजिस्टरमध्ये सेगमेंट रजिस्टरमध्ये पण ॲड झाले रे. सेगमेंट रजिस्टरमध्ये 2 रजिस्टर ॲड होतात. GSFS. सेगमेंट रजिस्टरमध्ये 2 रजिस्टर ॲड होतात. तर हे लोक ॲड होतात. तुम्हाला सांगतो बघा कोण कोण ॲड झाले. हे ॲड झालेत आणि फ्लॅगमध्ये लास्ट ग्रुपमध्ये हे ॲड झालं. मी जेवढं बॉक्समध्ये टाकलेत ना, जेवढं मी हायलाईट केलं ना तेवढं ॲड झाले फक्त. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. तर म्हणतो न बघता 2-3 ड्रॉइंग करून काढा. 4 मार्क ना पाहिजे असतील ना तुम्हाला, 4 मार्क पाहिजे असतील ना, थोडं मेहनत करा. तेच तसंच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 32 साठी पण तेच एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. इट्स मोर पॉवरफुल ॲज इट युजेस 32 बिट ॲड्रेस इन्स्टेड ऑफ 16 बिट. आता हे जास्त पॉवरफुल असणार आहे 16 बिटपेक्षा. आणि इथं पण 3 ग्रुप असणार आहे. मग आपण फक्त त्या 3 ग्रुपबद्दल एक्सप्लेन करूयात. झालं. 3 ग्रुप असणार आहे. एक असतो जनरल पर्पज रजिस्टर, एक असतो सेगमेंट रजिस्टर आणि एक असतो फ्लॅग रजिस्टर. मग त्याच्या 3 ग्रुपबद्दल आपण एक्सप्लेन करूयात. समजलं का कसं? तुम्ही तुमच्या ओन लँग्वेजमध्ये पण लिहू शकता. समजते का? ओन लँग्वेजमध्ये पण लिहू शकता किंवा मी हे तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिथून डाउनलोड करून पण बघू शकता. ठीक आहे. समजलं? फक्त आपल्याला चॅप्टरचं एक लास्ट डिस्कस करायचं आहे. तुमच्या पेपरमध्ये हे पण येऊ शकतो बरं का. 2 X86 फॅमिलीच्या मायक्रो प्रोसेसरला कम्पेअर करा असं पण येऊ शकतो. तुम्हाला माहिती पाहिजे. प्रिपेअर्ड राहा. एक्झाममध्ये या चॅप्टरमध्ये काही आलं हे यायचे चान्सेस रेअर असतात पण येऊ शकतात. आले त्याच्या आधी तुमच्या कॉलेजच्या एक्झाममध्ये पण विचारतात बरं का. ठीक आहे. तर आता इंटेल X86 फॅमिलीचे कोणतेही 2 मायक्रो प्रोसेसरला कम्पेअर करायला सांगतात. जसं की 80486 आणि 80586 या दोघांना कम्पेअर करायचं आपल्याला. ठीक आहे. चला असं तुम्हाला हे पॉईंट्स माहिती पाहिजे. 80486 32 बिट प्रोसेसर असतो आणि 80586 64 प्रोसेसर असतो. आता तुम्ही तर त्याचं हे पण लिहू शकता. 32 बिट म्हणजे 4th जनरेशन बिलॉंग्स टू द 4th जनरेशन मायक्रो प्रोसेसर. अजून एक पॉईंट ॲड करू शकता 4th जनरेशन. आणि 80586 बिलॉंग्स टू द 5th जनरेशन. हा एक पॉईंट ॲड करू शकता. इट इज ऑपरेटेड फ्रॉम 25 to 50 MHz अँड इट इज ऑपरेटेड फ्रॉम 50 to 100 MHz. आता जनरेशन वाढला तर स्पीड वाढणार, मेमरी वाढणार, सगळं वाढणार. बरोबर. इट इज अ 32 बाईट इन्स्ट्रक्शन कॅशे मेमरी टेम्पररी स्टोरेज. इट इज अ 8 KB. इट हॅज अ म्हणजे 32 बाईट कमी असतो बरं का. 8 KB जास्त असतो. ठीक आहे. पण 1 KB म्हणजे 1034 बाईट्स असतो.
has a 8 kilobyte instruction cache memory, has an external math co-operator, it has a co-processor, sorry, it has a external math co-processor, it has a internal math co-processor. म्हणजे इथं तुम्हाला एक्सटर्नली अजून एक प्रोसेसर ॲड करावं लागेल मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. इकडे तुम्हाला असं काय ॲड करायची गरज नाही, ऑलरेडी ते 8056च्या आतमध्ये एम्बेडेड असतो मॅथमॅटिक्ससाठी मायक्रो प्रोसेसर. एका मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये ज्यावेळेस अजून एक मायक्रो प्रोसेसर येतो त्याला आपण म्हणतो को प्रोसेसर. इट वॉज इव्हॉल्ड इन 1989, त्याचं नाव बघा 6 आणि 1991 DX. इट वॉज इव्हॉल्ड इन 1993. समजते का? असं इव्हॉल्युशन होत 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 आपण मायक्रो प्रोसेसर आजच्या रेटमध्ये जे मायक्रो प्रोसेसर आहेत हे सगळे खूप ॲडव्हान्स मायक्रो प्रोसेसर झाले. एवढं आहे मला इंजिनिअरिंगमध्ये आजच्या रेटमधलं लेटेस्ट मायक्रो प्रोसेसर शिकायचं असेल, आधीचं मायक्रो प्रोसेसरचं फीचर्स, आधीच्या मायक्रो प्रोसेसरबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, अजून हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो, हे पण डिफरन्स तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतो. हे लिहून काढावं लागेल तुम्हाला, ऑप्शन आहे तुमच्याकडे. ठीक आहे, 80486 आणि पेंटियम. हां, हे पण खूप वेळा विचारलं पेंटियम. ठीक आहे, 80486 आणि पेंटियममध्ये 80486 म्हणजे 32 बिट्स असतो. ठीक आहे, आणि पेंटियम म्हणजे 64 बिट्स असतो. मग हे प्रत्येक मायक्रो प्रोसेसरने एवढे 4 पॉईंट्स लक्षात करून ठेवा. 4 पॉईंट्स प्रत्येक मायक्रो प्रोसेसरचे लक्षात करून ठेवा. कोणताही मायक्रो प्रोसेसर कम्पेअर करायला आलं तुम्ही इझिली कम्पेअर करू शकता, कारण पॉईंट्स तर सिमिलरच आहेत. ऑपरेटिंग स्पीड याचं किती 25 to 50 मेगाहर्ट्स आणि पेंटियमचा 50 to 100 मेगाहर्ट्स. 32 KB 32 बाईट असतो आणि याला 8 किलोबाईट असतो. ठीक आहे, याला एक्सटर्नल मॅथ को प्रोसेसर असतो आणि याला इंटरनल मॅथ को प्रोसेसर असतो. कधी इव्हॉल्व झाला 1991 आणि हे झाला 1993 मध्ये. समजते का तुम्हाला? ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये विचारू शकता डिफरन्समध्ये. हे तुम्हाला आणि याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे, हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. Here there is less explanation and there is here more concepts to be learned and kept in your mind. चलो, I hope so झालं सण. हां, चलो completed. एवढंच करा, एवढं सांगितलं तेवढंच करायचं बस. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आत्तापर्यंत आपण जेवढं डिस्कस केलं एवढंच व्यवस्थित करा बस. फक्त त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी मी गॅरंटी कशाचं देऊ शकतो माहिती आहे का? गॅरंटी मी देतो बघा. गॅरंटी बोर्ड एक्झाममध्ये गॅरंटी मी कशाचं देऊ शकतो माहिती आहे का? याचं हां, हे डायग्राम 16 बिट आणि 32 बिट दोघांपैकी एक तर हे गॅरंटी आहे. तुम्ही गॅरंटी नाही विचारलं तर मग नंतर बघू आपण. ठीक आहे, गॅरंटी 16 बिट किंवा 32 बिट. 8086चा तुम्हाला प्रोग्रामिंग मॉडेल विचारू शकतो. याला म्हणतो प्रोग्रामिंग मॉडेल. आणि हे प्रोग्रामिंग मॉडेल बेसिकली 3 पार्ट्समध्ये डिवाइड असतात. एकाला आपण म्हणतो जनरल पर्पज रजिस्टर, एकाला आपण म्हणतो सेगमेंट रजिस्टर आणि एकाला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन पॉइंटर और फ्लॅग रजिस्टर. असं 3 पार्ट्समध्ये डिवाइड असतात. कंपल्सरी येणार बघा 4 मार्काला किंवा 3 मार्काला. मार्क्सचं तर काही गॅरंटी नाही, पण येणार म्हणजे येणार. तर कॉलेजचे जे काही एक्झाम्स असेल सगळ्या एक्झाम्समध्ये येतील. आणि त्या मायक्रो प्रोसेसरचं कंपॅरिझन पण करून ठेवा. ठीक आहे, अजून एक्स्ट्रा काही विचारणार नाही. हे सगळे PDF तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करतो. डाऊट्स असेल तर ऑफलाईन येऊन भेटा मला. काही डाऊट्स असेल तर आपण डिस्कशन करूयात. चलो बाय.